श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तर महाशिवरात्रीची रात्र जी आहे तर ही खूप मोठी रात्र म्हणून ओळखली जाते. या शिवरात्रीला महाशिवरात्रीच्या दिवशी लोक भक्तिभावाने मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतात. तर फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ही महाशिवरात्र आलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त जे आहेत तर माता पार्वती आणि भगवान शिवांची एकत्रित पूजा करत असतात. कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा जो आहे तर तो संपन्न झाला होता. याच दिवशी भगवान शिवांनी संन्यास जीवन सोडून वैवाहिक जीवन स्वीकारले होते. म्हणूनच हा दिवस अत्यंत लाभदायी म्हटला जातो. महाशिवरात्री अत्यंत शुभ आणि आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत फलदायी म्हटली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल. आपल्याला या झाडाचं एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला या झाडाचं एक फूल जे आहे तर ते कुठंही मिळालं तरीही हे अजिबातच सोडू नका. कारण हे जे फूल आहे हे भगवान महादेवाला खूप प्रिय आहे. जर हे फूल महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जर अर्पण केलं तर तुमची करोडपती होण्याची इच्छा जी आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण होते. घरातील दारिद्र्य ही लवकर संपते आणि 24 तासात आपली प्रगती होते. घरातील जे आजारी व्यक्ती आहे तर त्यांचा आजार बरा होतो आणि घरामध्ये दुःख वादळ आलेलं आहे तर ते पूर्णपणे संपत असते. त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या ताबडतोब पूर्ण होतात. आपल्या घरामध्ये चहूबाजूनी पैशाचा ओघ वाढेल. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. पैसा घरामध्ये येऊ लागेल. म्हणून असा एक फुलाचा उपाय जो आहे तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. कारण देवाचे देव महादेव तिन्ही जगाचा उद्धार करणारा शिवांचा हा सर्वात मोठा भक्त म्हणजेच शिवरात्री म्हणून ओळखली जाते. सर्वात मोठी शिवरात्र म्हणून ओळखली जाते. म्हणूनच भगवान शिवांची मनोभावे पूजा अर्चना किंवा अभिषेक या दिवशी केल्याने आपल्या जीवनातील जेवढ्या समस्या आहेत तर त्या दूर होतात. शत्रुपीडा नाहीशी होते. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांची मनोभावे जर पूजा अर्चना केली तर भगवान आपल्या सर्व भक्तावर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या लवकर पूर्ण करत असतात. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये जशी आपण पूजा केलेली आहे तसंच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे. तर या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालावी, त्याचबरोबर केस धुवावे की नाही, उपवास करत असताना कोणते पदार्थ खावे, उपवास कधी सोडावा, त्याचबरोबर या दिवशी भगवान शिवपिंडीवर आपल्याला काळी मिरी जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत. तर ते कसे अर्पण करायचे आहे, महत्त्व काय आहे, नियम काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र लिहायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, या महाशिवरात्रीच्या दिवशी जे आपण पूजन करत असतो तर निषिद्ध काळामध्ये केलेले पूजन अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून ही पूजा निषिद्ध काळामध्ये आवर्जून करायची आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत आणि 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि आंघोळ करून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावे. कारण पांढरा रंग जो आहे तर महादेवाला खूप प्रिय आहे. म्हणून पांढऱ्या रंगाची साडी परिधान करावी. तर पहा, हा जो फुलांचा उपाय आहे तर हा कोणत्या वेळी करायचा आहे तर पहा, तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. तर पहा, महाशिवरात्री ही रविवारी आल्याने सोमवारीही हा उपाय करू शकता आणि रविवारी हा उपाय तुम्ही करू शकता. तर या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पूजाही करायची आहे. घरामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचामृताने, दह्याने, दुधाने अभिषेक करायचा आहे आणि भगवान शिव माता पार्वतीची सकाळ संध्याकाळ प्रदोष काळ झाल्यानंतरही पूजा करायची आहे 12 वाजेपर्यंत. कारण भगवान महादेव यांना आशुतोष म्हटलं जातं. आशुतोष म्हणजे लवकर
आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट होणारे हे देवता आहेत. म्हणूनच भक्तांची इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी या दिवशी आपल्या पृथ्वीवर ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. या दिवशी असं म्हटलं जाते की ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा आणि 108 जे बेलपत्र आहे तर ते शिवपिंडीवर अर्पण करावे. असं म्हटलं जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराणामध्ये काही नियम सांगितले गेलेले आहेत. असं म्हटलं जाते की या दिवशी जर तुम्ही हे नियम पाळत असाल तर सकाळ, संध्याकाळ, दुपार या वेळेमध्ये पूजा करून जर तुम्ही शिवपिंडीची आराधना, सेवा जर करत असाल, त्याचबरोबर या दिवशी चुकूनही झोपू नये, त्याचबरोबर केस कापू नये, नखं कापू नये, मांसाहारी पदार्थ खाऊ नये, मसूर डाळ, उडदाची डाळ, मुळा असेल हे पदार्थ खाऊ नये, जांभूळ असेल तर ते सुद्धा या दिवशी खाऊ नये. हे नियम पाळायचे आहेत. कांदा लसूण विरहित आपल्याला स्वयंपाक जो आहे तर तो बनवायचा आहे. वरण भात भाजी पोळी हा स्वयंपाक बनवायचा आहे. ज्यांना उपास नाही त्यांनी हा जो सात्विक अन्न आहे, पदार्थ आहे हे ग्रहण करायचं आहे. म्हणूनच या दिवशी या फुलाचा जर तुम्ही उपाय जर केला तर लगेचच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. ग्रहदोष असेल, शनिदोष असेल, 7.5 चालू असेल तर ते कमी होत असते. तर महादेवाची पूजा करण्यासाठी पंचगव्य म्हणजे गाईचं तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे शिवलिंगावर आणि त्यानंतर दूध असेल, दही असेल, मध असेल, साखर असेल तर पंचामृताने आपल्याला सर्वात प्रथम पूजा ही करून घ्यायची आहे किंवा तुम्ही पंचामृताचा लेपसुद्धा शिवपिंडीला लावू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला या दिवशी कोणते फूल आणायचे आहे जे महादेवाला खूप प्रिय आहे. तर या दिवशी जे धोत्र्याचं फळ आहे किंवा फूल आहे, जे काटेरी फळ आहे तर ते आणायचं आहे. आणल्यानंतर काय करायचं आहे तर हे कशासाठी आपल्याला आणायचं आहे तर पहा, आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती यावी, करोडाच्या कर्जातून मुक्तता व्हावी, त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये शत्रुता, नकारात्मकता असेल तर ती कमी होण्यासाठी, लग्नामध्ये जे अडथळे येत आहेत मुलांच्या तर ते कमी होण्यासाठी, त्यांचं लग्न लवकर जुळण्यासाठी आणि कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलताही मिळण्यासाठी, त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीचा विकास व्हावा, शिक्षणात भरभरून यश मिळावं, मुलाची पतीची भरभरून प्रगती व्हावी. म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीचे व्रताच्या दिवशी हा उपाय आणि हा उपास करायचा आहे. तर या दिवशी कुठेही तुम्हाला धोत्र्याचं फळ दिसेल, फूल दिसेल तर ते घेऊन यायचं आहे. एका ताटामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, काळे तीळ टाकायचे आहे आणि 5 जे काळे मिरे आहेत तर ते तुपामध्ये एका वाटीमध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे 2 तासासाठी, 1 तासासाठी. आणि त्यानंतर काय करायचं आहे, या पूजेच्या साहित्यामध्ये पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला जी कापसाची वात आहे ती घ्यायची आहे, कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे, नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 लोटा जल आपल्याला घ्यायचं आहे, शुद्ध पिण्याचं पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा 2 थेंब तूप टाकायचं आहे आणि असं ताट तयार करून आपल्याला भगवान महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे तर सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे. तर धोत्र्याचं महत्त्व काय आहे, जी फळ आहे किंवा फूल आहे तर याचं महत्त्व काय आहे, याचं महत्त्व जे आहे तर धार्मिक आणि आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. जर हे फळ अत्यंत विषारी असले तरी योग्य विधीने याची जर तुम्ही पूजा केली तर भगवान शिवाला हे जे फळ आहे तर हे खूप प्रिय आहे. कारण पहा, समुद्र मंथनाच्या वेळी निघालेले जे हाल विष आहे तर भगवान महादेवाने हे प्राशन केल्यानंतर शिवांचा दाह शांत करण्यासाठी देवांनी त्यांना धोत्र्याचं फळ जे आहे किंवा फूल जे आहे तर याचं भांग अर्पण केलं होतं. त्यामुळेच शिवपूजेत याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण जे विष आहे तर सर्वप्रथम त्याला शांत करण्यासाठी धोत्र्याचं फळ हे महादेवाने खाल्लं होतं. म्हणूनच हे जर तुम्ही अर्पण करत असाल तर आपल्या जीवनातील जेवढे काही क्रोध आहे आलेला किंवा अहंकार आहे तर हा कमी होतो आणि आपल्या मनातील जे मत्सर आहे किंवा तुम्ही जे कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये राग किंवा स्वतःला शुद्ध करण्यासाठी हे धोत्र्याचं फळ जे आहे, फूल हे आहे तर अशा पद्धतीने अर्पण केलं जातं. असं म्हटलं जाते की भगवान शिवांच्या हृदयातून धोत्र्याची उत्पत्ती झाली आहे. हृदयातून धोत्र्याच्या फळांची उत्पत्ती झालेली आहे.
म्हणूनच असं म्हटलं जातं की धोत्र्याच्या फळांचा रस टाळूला लावल्याने टक्कल पडणे किंवा केस गळणे किंवा डोकामध्ये जर होत असेल, कोंडा डोक्यामध्ये होत असेल तर याला गुणकारी असं धोत्र्याचं फळ म्हटलं जातं. असं म्हटलं जाते की यामुळे आजार पण कमी होते आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते. जर आपल्या कानामध्ये एखादा संसर्गजन्य दुखत असेल किंवा त्रास होत असेल तर याचा अर्क जो आहे, तेल जे आहे तर अत्यंत उपयुक्त म्हटलं जातं. म्हणून यामुळे भगवान शिवांचा आशीर्वादही प्राप्त होतो. तसंच धोत्रा हे फूल भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. असं म्हटलं जातं की आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी देवाने त्यांना धोत्रा अर्पण केला होता. भक्तांनी आपल्या मत्सर, द्वेष आणि वाईट विचार भगवंताला अर्पण करावेत याचं प्रतीक म्हणून कडू आणि विषारी फूल शिवाला अर्पण केलं जातं. म्हणून या दिवशी जेव्हा तुम्ही शिवपिंडीवर हे फूल अर्पण करता त्या वेळेमध्ये आपल्याला उत्तर दिशेला उभं राहायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक बेलाचं पान घ्यायचं आहे, त्यावर आपल्याला अष्टगंधक भस्म लावायचा आहे आणि जो गुळगुळीत भाग आहे, उलटा भाग आहे, तर तो शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर जे देठ आहे तर ते काढून अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे जे फूल घेतलेलं आहे किंवा तुम्ही फळंही घेऊ शकता, त्यानंतर थोडीशी हळद भिजवायची आहे. हळद भिजवल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि याचा लेप जे आहे तर ते आपल्याला थोडंसं त्या पानाला लावायचं आहे आणि जे फूल घेतलेलं आहे तर त्या फुलाला लावायचं आहे. शिवपिंडीवर अर्पण करता वेळेस आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे काय होते की आपल्या जीवनातील जेवढे शत्रू त्रास आहेत, नकारात्मकता आहे ती दूर होते आणि आपल्या सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. जसं की एखादा शत्रू असेल, नकारात्मकता असेल तर ती दूर होत असते. जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा काही समस्या असतात तर या समस्या दूर होण्यासाठी आणि जे कर्ज आहे तर ते कमी करण्यासाठी या धोत्र्याच्या फळांचा वापर केला जातो. तर दुसऱ्या दिवशी सोमवार आहे, तर सोमवारी हा उपाय तुम्ही करू शकता. उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. नेहमी पैसा घरामध्ये येत नसेल किंवा आपण जे कष्ट आणि मेहनत करत असतो त्या मेहनतीला योग्य ते फळ मिळावं. जर आपल्या घरामध्ये पैसा आलेला आहे तर तो टिकावा. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात. या दिवशी रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठणसुद्धा या दिवशी केले जाते. यामुळे जीवनातील सर्व 7 पिढ्याचे दारिद्र्य, दुःख, पितृदोष, कितीही जुना प्रखर पितृदोष आहे तर तो कमी होतो आणि लग्न कार्य जे आहे तर ते लवकर जुळत असते. म्हणून माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर हे फूल आवर्जून अर्पण करावे. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर कधीच पैशाची कमतरताही भासत नाही आणि जे कर्ज झालेलं आहे, वाढलेलं आहे तर ते कमी होण्यास मदत होते. म्हणून या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून तुम्ही मंदिरामध्ये शिवलीला अमृताचे पठण करू शकता. 11वा अध्याय वाचन करू शकता किंवा पूर्ण पठण करू शकता. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा हा एक मंत्र म्हणावा. ओम त्र्यंबकम गजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. हा जो मंत्र आहे हा शिवांचा खूप प्रभावी मंत्र आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा किंवा या मंत्राचा जप केला तरीही चालेल. यामुळे काय होते की आपलं आरोग्य जे आहे तर ते चांगलं राहते. आपल्या कोणत्याही कामामध्ये, नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये भरभरून यश मिळते. म्हणून हे जे उपाय आहेत तर मंदिरामध्ये जाऊन करावे. ज्यांना मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही तर त्यांनी घरी अशा पद्धतीने सेवा उपाय करावे, ज्यामुळे संपूर्ण शिवरात्रीचं जे फळ आहे तर ते प्राप्त होते. तर तुम्ही या दिवशी सकाळपासून तर 12 वाजेपर्यंत रात्री पूजाही करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.